घर देण्याच्या बहाण्याने अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याला मोक्कांतर्गत नेरूळ पोलिसांनी अटक केले। रणजित नाईक असे या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याचे नाव असून हा भाजपा युवा मोर्चाचा महामंत्री होता। रणजित नाईकवर वर्षभरात 2 गुन्हे दाखल झाले आहेत। घर खरेदीत पैसे घेऊनही घर न दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र जामीनपात्र गुन्हा असल्याने तो चौकशीसाठी पोलिसांनी बजावलेल्या नोटिसीलाही प्रतिसाद देत नव्हता। अखेर दुसरा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी फसवणुकीसोबतच संघटित गुन्हेगारीची कलमे लावली। या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी रणजित नाईकला अटक करत न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराऐवजी तुतारीच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप रणजित नाईकवर करण्यात येत होता आणि याचाच भुर्दंड बसला असल्याचे राजकीय जाणकार बोलत असले तरी नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या ठगबाजाला अद्दल घडणे आवश्यक असल्याचे मत सामान्य नागरिक व्यक्त करतायत।